पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल भटके कोकणीमध्ये। मी आहे प्रीती, मी आहे विल्फ्रेड आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन व्लॉग तुमच्यासाठी। मुंबई पासून फक्त 2 तासाच्या अंतरावरती एक छानशी जागा आम्ही शोधून काढलेली आहे। आज जिथे आम्ही स्टे करणार आहोत त्या जागेचं नाव आहे फॉरेस्ट फॉल्स रिसॉर्ट, आणि ही जागा कर्जतमध्ये आहे। इथलं पॅकेज कसं आहे, त्याची किंमत काय आहे, काय काय इन्क्लुडेड आहे, जेवण कसं आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि हा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा। चला तर फटाफट एक्सप्लोर करूया। हे रिसॉर्ट आमच्या घरापासून 2.5 तासाच्या अंतरावर होते। जर ट्रेनने इथे यायचे असेल तर वांगणी हे जवळचे स्टेशन आहे। रिसॉर्टचे गुगल लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे। आत शिरताच रिसॉर्टच्या आवारात यांनी एक सुंदरसं मंदिर बांधलं आहे। आतून मंदिराची सजावट एखाद्या गुंफेतल्या मंदिरासारखी आहे। पाया पड आता, चल हळू हळू। थँक्यू। अच्छा, थँक्यू। कॉटेजकडे जाणाऱ्या वाटेवर छान हिरवळ होती। बाहेर ऐसपैस असा वरांडा होता। कॉटेज आतून अगदी प्रशस्त आणि स्वच्छ व नीटनेटके होते। आणि महत्त्वाचं म्हणजे हे रिसॉर्ट पेट फ्रेंडली होते। इथे इंडोर आणि आउटडोर गेम्सचे पण बरेच पर्याय आहेत। दुपारच्या जेवणाची वेळ झाली।
जेवणामध्ये घरगुती पद्धतीचे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ होते. जेवण खरंच खूप चविष्ट होतं. जेवणानंतर मस्तपैकी शेवयांची खीर आणि दहीवड्यांचा आस्वाद घेतला. जेवण उरकून निघालो स्विमिंग पूलमध्ये डुंबायला. स्विमिंग पूल जवळच कृत्रिम धबधबा बनवला आहे आणि त्याच्या शेजारीच रेन डान्स सुद्धा आहे. पाण्यात खेळून सपाटून भूक लागली होती. मग काय, कडक चहा सोबत गरमागरम बटाटे वड्यांवर ताव मारला. रिसॉर्टला लागूनच उल्हास नदी वाहते. रिसॉर्टच्या आवारातूनच नदीवर जाण्यासाठी वाट आहे. पण पावसाळा असल्याने नदीवर जाण्यासाठी गेट बंद ठेवला होता. इतर सीझन मध्ये इथे बोटिंगची ऍक्टिव्हिटी देखील करता येते. रिसॉर्टच्या आजूबाजूच्या परिसरात पसरलेली दाट हिरवळ पाहून मन प्रसन्न होते. पावसाळ्यात तर इथले सौंदर्य आणखी वाढते. बऱ्याच दिवसांनी आम्ही एकत्र फॅमिली सोबत वेळ घालवण्यासाठी ही पिकनिक ठरवली होती. आणि खरंच या जागेवर येऊन सगळ्यांनी एकत्र खूप धमाल मजा केली. वेगवेगळे गेम्स, नाच, गाणी यांनी वेळ कधी निघून गेला हेच कळलं नाही. माझ्या जीवाची आग लागू दे तुझ्यावरी, आर पार काळ जाते जाते लास गाव तू, दगडाच्या काळजाच्या दगडाच्या रेव तू. अरे वा! गुड मॉर्निंग मित्रांनो. आता नाश्त्याची वेळ झाली आहे आणि तुम्ही पण या आमच्यासोबत नाश्ता करायला. मित्रांनो, तर अशी होती आमची ट्रिप आणि आता आमची चेकआउटची वेळ झाली आहे. या जागेबद्दल बोलायचं झालं तर जागा खरंच खूप छान आहे. परिसर खूप सुंदर आहे, पूर्ण हिरवळ आहे. इथे एका बाजूला नदी आहे आणि पॅकेज इथलं आम्हाला 2700 रुपये पर हेड पडलं. त्याच्यामध्ये पूर्ण जेवण होतं. 2 वेळचं जेवण, 2 वेळचा नाश्ता, हे सगळं होतं आणि स्टेची सोय होती. आणि सर्व काही म्हणजे बाकीचं पाण्याची व्यवस्था वगैरे आणि जे काही आहे ते परिसर एक नंबर आहे. गेमिंग रूम आहे छोटासा, तिथे पण मस्त कॅरम आणि ॲक्टिव्हिटीज आहेत, खूप छान आहे. आता मित्रांनो, अगर
एक फॅमिलीसाठी एकदम जर कुठे छान मुंबईजवळ जागा शोधत असाल तर एक नंबरचा स्पॉट आहे. नक्की ते या व्हिजिट करा. खूप चांगला परिसर आहे इकडे आणि तुम्हाला नक्की मजा येईल. जेवण वगैरे हे तर खूपच जेवण पण खूप छान छान आहे, आहे. अगदी घरगुती पद्धतीचं टेस्ट आहे आणि मस्त व्हेज नॉनव्हेज आम्ही दोन्ही ट्राय केलं, त्यामुळे दोन्हीही जेवण छान आहे. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांसाठी सोय आहे. इथे छानसं त्यांनी मंदिर बांधलेलं आहे, असं गुंफेसारखं त्यांनी टेक्स्चर केलं आहे आणि खूप सुंदर वाटतं तिथे पण. आणि जवळच म्हणजे इंडोर गेम्ससाठी प्ले एरिया आहे, आउटडोर गेम्स पण सगळे आहेत. तर एक खूप धमाल मजा तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत इथे करू शकता. तर आता आपल्याला पण निघायला उशीर होईल कारण आपल्याला मुंबईला जायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही लोक ब्लॉग बघतायत पण सबस्क्राईब नाही करत आहात तर प्लीज सबस्क्राईब करा प्लीज. ठीक आहे, तर चला आता भेटूया आता आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंतीतच खरी मजा आहे. बाय.